दैवडीच्या नगराध्यक्षपदी सौ नीलम अतुल जाधव विराजमान. सौ नीलम जाधव यांची शहरातून निघाली भव्य मिरवणूक. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याचे केंद्रबिंदू असणाऱ्या दैवडी शहरात दैवडी नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी सौ नीलम अतुल जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. पीठासीन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 19 मे 2025 रोजी नगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. सौ नीलम अतुल जाधव यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर होताच फटाक्यांच्या आतषबाजीत समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ व त्यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. दैवडीतील नगरसेवकांसह सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांसह पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपंचायत दैवडी येथून नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ नीलम अतुल जाधव यांची मोठ्या जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक नगरपंचायत दैवडी येथून सुरू होऊन संविधान चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, तीनबत्ती चौक व पुढे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ मंदिर या मार्गाने पूर्ण झाली. या मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांनी सौ नीलम जाधव यांना पुष्पगुच्छ व हार, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री सिद्धनाथ मंदिरात उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमानं या मिरवणूक सोहळ्याची सांगता झाली. याविषयी अधिक दृश्य आपण इथून पुढे पाहूयात. लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा. प्रबोधन, जनजागृती, क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास. लोकसेवा टाइम्स, आपली बातमी, आपला जिल्हा.
शेर अकेला ही आता है। सुरेश बापाला विचार माझी ताकद काय. मान तालुक्यात प्रथमच इयत्ता 4थी व इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. विन पॉइंट इन्स्टिट्यूट दहिवडी, सैनिक स्कूल नवोदय स्कॉलरशिप. खास पालकांच्या आग्रहास्तव इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्कूल नवोदय विद्यालय फाउंडेशन बॅच सुरू. प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी फक्त निवासी मार्गदर्शन क्लासेस. वैशिष्ट्ये: मर्यादित प्रवेश, प्रशस्त क्लासरूम, 100% यशाची हमी, अनुभवी शिक्षक वृंद, प्रत्येक आठवड्यात सराव पेपर, निवड चाचणीतूनच विद्यार्थ्यांची निवड, प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन, निसर्गरम्य वातावरण व वातानुकूलित वर्ग, मराठी आणि इंग्रजी माध्यम. आपला मुलगा अधिकारी व्हावा असं वाटतं ना? तर मग त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता: साधना करिअर अकॅडमी, दहिवडी पिंगळी रोड, दहिवडी. संपर्क: 9403 26 27 27, 75 58 54 15 31. झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है। सुरेश
झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है। खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू. मोजकेच फ्लॅट शिल्लक. पार्किंग व लिफ्टची सोय. स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये. एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत. स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी. बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97. श्री शेडे साहेब 94 23 87 37 17. प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20.
चला आज आज या अजून रस्त्यावर काय मंडळी खूप उभे आहेत. रस्त्यावर काय गेटच्या बाहेर मंदिर उभे आहेत, त्यांनी कृपया मंदिराच्या पुढे येऊन थांबावं. पुढे जागा शिल्लक काय आज या लगेच बोलायचं आहे ना घर घ्या सर्वप्रथम आपल्या वहिनी साहेब या दैवडीच्या इतिहासामध्ये माझ्या माहितीनं प्रथमच बिनविरोध अशा निवडून आल्याबद्दल त्यांचं आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत. मान तालुक्यात प्रथमच इयत्ता 4थी व इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. विन पॉइंट इन्स्टिट्यूट दहिवडी सैनिक स्कूल नवोदय स्कॉलरशिप खास पालकांच्या आग्रहास्तव इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्कूल नवोदय विद्यालय फाउंडेशन बॅच सुरू. प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी फक्त निवासी मार्गदर्शन क्लासेस. वैशिष्ट्ये मर्यादित प्रवेश, प्रशस्त क्लासरूम, 100% यशाची हमी, अनुभवी शिक्षक वृंद, प्रत्येक आठवड्यात सराव पेपर, निवड चाचणीतूनच विद्यार्थ्यांची निवड, प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन, निसर्गरम्य वातावरण व वातानुकूलित वर्ग, मराठी आणि इंग्रजी माध्यम. आपला मुलगा अधिकारी व्हावा असं वाटतं ना, तर मग त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता साधना करिअर अकॅडमी, दहिवडी पिंगळी रोड दहिवडी. संपर्क 9403 26 27 27 75 58 54 15 31. स्वागत करायचं. आज दैवडीच्या इतिहासामध्ये खूप आनंदाचा असा दिवस आलेला आहे आणि सौ निलमताई अतुलदादा जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर आता लगेचच आबासाहेब जाधव हे आपलं 2 शब्द सांगतील. त्यांनी 2च मिनिटात आपलं प्रस्तावनेने 2च मिनिटात आपलं भाषण सांगावं. आबासाहेब जाधव. या ठिकाणी सर्व दहिवडी नगरीचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल, निलमताईच्या बिनविरोध निवडणुकीबद्दल सर्व ग्रामस्थ निवडणुकीची नगरसेविका निवडून आल्याबद्दल सर्व नागरिक उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आज मी पुढं म्हणायचं आहे आणि तुम्ही मागं म्हणायचं आहे. नाताच्या नावाने चांगलं, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या नावाने चांगलं, ज्योतिबाच्या नावाने चांगलं, महालक्ष्मीच्या नावाने चांगलं, बाळूमामाच्या नावाने चांगलं, सतुविरोबाच्या नावाने चांगलं, शंभू महादेवाच्या नावाने चांगलं. आज या ठिकाणी जास्त बोलत नाही. आपण या ठिकाणी आनंदाने हजर राहिल्याबद्दल मी सगळ्याच्या वतीनं आपलं सगळ्याचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सोनियाताई गोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. वहिनी साहेब सोनियाताईचे गोरे
या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी दैवडी नगर पंचायतच्या वतीनं वहिनी साहेबांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. वहिनी साहेबांचं या ठिकाणी दैवडी नगर पंचायतच्या वतीनं हार्दिक स्वागत. आबासाहेब जाधव त्यांचं मनोगत 2च मिनिटात या ठिकाणी व्यक्त करतील. कृपया आबासाहेब जाधव यावं. अशोकाबा या. दैवडी आणि दैवडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी, माता भगिनींनी आज आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेलो आहोत. आपल्या डबरमळ्यासाठी ही एक आनंदाची आणि मोठी संधी आली. ती केवळ गोरेभाऊ आणि आमच्या ताई गोरे वहिनी यांनी आम्हाला संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी गोरेभाऊ आणि ताईचं पहिल्यांदा आभार मानतो. आणि आमच्या नीलम ताईला निवडून दिले, नगराध्यक्ष बिनविरोध केलं, त्याबद्दल मी पुन्हा त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. आणि मी त्यांना पुढील नगराध्यक्षपदी त्यांची चांगले काम करावे, गावचा विकास करावा, गावचा जास्तीत जास्त विकास होईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करावं. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शरद मोरे या ठिकाणी आपलं 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. आज आपल्या दैवडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी माझ्या भगिनी सन्माननीय नीलम अतुल जाधव यांच्या निवडी संदर्भात किंवा यांच्या निवडीसाठी अगदी सिंहाचा वाटा असणारे सन्माननीय भाऊ आणि भाऊंच्या मिसेस सन्माननीय गोरेताई या सर्वांनी आणि सर्वांनी नगरसेवक या सर्वांनी माझ्या सिस्टरला अगदी बिनविरोध निवडून आणेपर्यंत भरपूर मोलाचं साथ दिलं. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. तसंच गेल्या जवळजवळ आज 20 वर्ष पूर्ण झाले असतील, माझ्या पक्क माहीत नाही, पण 20 वर्षाच्या आसपास माझ्या सिस्टरचं इथं दैवडीला ज्या दिवशी सन्माननीय दाजी आणि माझं एकत्र 19/5/2005 या दिवशी लग्न आमचं झालं नातेपुतेमध्ये. त्यावेळेस इकडली परिस्थिती बेताची, आमची परिस्थिती बेताची, पण कदाचित आम्हाला बी असं वाटत नव्हतं की आम्हाला सुद्धा राजकारणामध्ये काही वर्षापूर्वी चांगलं यश आलं. तसंच दाजींना काही वर्षापूर्वी चांगलं यश आलं. दाजी सभापतीपदीमध्ये पोहोचले. आणि तरी सुद्धा बाईला ज्या वेळेस आम्ही सांगेल किंवा सन्मान्य ऋतूचा प्रचार करायचा आहे, तर बाई अगदी स्वतःचा प्रचार असेल अशा पद्धतीने 8-10 दिवस थांबून ऋतूच्या जिल्हा परिषद इलेक्शन असेल, प्रत्येक गोष्ट बाई दैवडीला दिली असं कधी त्याचं अनुभव दिलं नाही. आज मी दैवडीला जरी असले तरी दहेगावचा सगळं निर्णय दैवडी करून होते. ही आजपर्यंत 20 वर्षात तिनं नाता अतूट टिकवलेला आहे. आणि मला माहित आहे की तिच्यामध्ये जी काही कौशल्य आहे तिकडल्या घरात नातं अबाधित ठेवणं असेल किंवा तुम्ही सर्वांनी तिला नगराध्यक्ष बनवणं असेल, तुमच्या काही जी अपेक्षा असतील तेवढी ती कर्तबगार आहे. मला तिच्याकडून दैवडी नगरपंचायतीमध्ये जी काही कामं होतील ना त्या कालावधीमध्ये सन्मान्य भावांचा आशीर्वाद असल्यामुळं नक्की ते चांगलं करेल याची मला खात्री आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज 19/5/2005
आज माझ्या आणि सिस्टरच्याच लग्नाचा सुद्धा वाढदिवस आहे आणि दाजींनी सिस्टरला माझ्या नगराध्यक्ष पदाचे गिफ्ट मिळवून दिले, त्याबद्दल दाजींचं आणि भावांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय ताईंचं सुद्धा थँक्यू. धन्यवाद मोरे. यानंतर फडतरे साहेब आपलं 2 मिनिटात या ठिकाणी मुलाखत व्यक्त करेल. हॅलो, नमस्कार. मी किरण फडतरे, राहणार रानू. माननीय अतुल शेठ जाधव हे आमचे स्नेह आहेत आणि त्यांच्या सुविध पत्नी माननीय निलमताई अतुल शेठ जाधव यांना जयकुमार गोरेभाऊ आणि वहिनी साहेब यांनी नगराध्यक्ष पदाची संधी ते आणि तेही बिनविरोध याबद्दल त्यांचा प्रथमतः मी रानकर ग्रामस्थ आणि दहिवडीकर मित्रमंडळ यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले दहिवडीचे माजी नगराध्यक्ष माननीय धनाजीराव जाधव हे आपलं 2 मिनिटात मुलाखत व्यक्त करतील. आजची नगराध्यक्ष पदाची निवड खरी तर 1-1.5 वर्ष मान तालुक्यात प्रथमच इयत्ता 4थी व इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. विन पॉइंट इन्स्टिट्यूट दहिवडी, सैनिक स्कूल नवोदय स्कॉलरशिप. खास पालकांच्या आग्रहास्तव इयत्ता 3री व 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी सैनिक स्कूल नवोदय विद्यालय फाउंडेशन बॅच सुरू. प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी फक्त निवासी मार्गदर्शन क्लासेस. वैशिष्ट्ये: मर्यादित प्रवेश, प्रशस्त क्लासरूम, 100% यशाची हमी, अनुभवी शिक्षक वृंद, प्रत्येक आठवड्यात सराव पेपर, निवड चाचणीतूनच विद्यार्थ्यांची निवड, प्रत्येक विद्यार्थ्यास वैयक्तिक मार्गदर्शन, निसर्गरम्य वातावरण व वातानुकूलित वर्ग, मराठी आणि इंग्रजी माध्यम. आपला मुलगा अधिकारी व्हावा असं वाटतं ना? तर मग त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता साधना करिअर अकॅडमी, दहिवडी पिंगळी रोड, दहिवडी. संपर्क 9403 26 27 27 75 58 54 15 31. म्हणजे 75% त्यांच्या मार्गातील कामाचे अडथळे दूर झाले. यापुढे त्यांनी अतिशय पारदर्शकपणे गावचा कारभार करावा आणि तो करणे त्यांना सहज शक्य होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर पुरुष मध्ये कोणी मनोगत व्यक्त करणार का? आपले दहिवडीचे बापू साखरे, दहिवडीचे माजी सरपंच आणि सर्वांच्या हृदयामध्ये जागा करणारे आमचे बापूसाहेब साखरे या ठिकाणी 2 मिनिटं व्यक्त आपलं मनोगत व्यक्त करतील. काय नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर उभे असणारे आमचे नगराध्यक्ष मॅडम, या ठिकाणी गोरेभाऊ येऊ शकले नाही, पण आमच्या ताई इथं आल्या. पहिल्यांदा त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि या ठिकाणी आमच्या सगळ्या ज्या महिला वर्ग आहे ज्यांनी नेतृत्व केलं, युद्धात नेतृत्व केलेले महिलांनी केले आणि त्या महिलांनी सगळी फेटी घातलीत, त्यांचं पहिल्यांदा हार्दिक स्वागत. सगळ्यांनी टाळ्या वाजा. आदरणीय व्यासपीठ सिद्धनाथ महाराजांचं आपण सर्व आपलं दैवत आहे. हॅलो 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 काय हरकत नाही. हॅलो हॅलो हा, पहिल्यांदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. महिलांनी एवढा वेळ घालवला. महिलांना मोठं करण्यात ताईंचं मोठं योगदान आहे. आणि नगराध्यक्ष साहेब जे आहेत माझ्या आळीतले,
माझ्या ह्याच्यातले आहेत, आम्ही कुटुंबातले आहोत किंवा माझे भाऊ आहेत का, हा, सगळी गँग माझी, आमची सगळी गँग आम्ही एकत्र असायचो. आम्ही गरीब माणसं होतो, त्याकडे बरीचशी म्हणजे आम्ही एकत्र असतो. हे व्यासपीठ 2 मिनिटासाठी दिले, सॉरी, मी माफी मागतो. सन्माननीय नीलमताई जाधव यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. या निवडीबद्दल माझ्या आळीत लोकांना रांगोळी काढलेले आहेत आणि सर्व आमचं चावडी चौक मंडळ ते व्यासपीठ आहे त्यांचं, त्या व्यासपीठावर सगळ्या महिला मंडळींनी त्याचं हार्दिक स्वागत केलं. आणि पुन्हा एकदा मी त्यांना समस्त ग्रामस्थ या सर्वांना मी म्हणतो की आपण यांच्याकडून जास्तीत जास्त कामं करून घ्या. गोरगरिबाची कामं करून घ्या, नगरपंचायतची काय कामं आहेत किंवा महिलांनी सुद्धा धाडसाने पुढे या. माझी लाडकी बहीण बघा, लाडकी बहीण ह्या सुद्धा या लक्ष द्यायला. नगरपंचायत म्हणजे लहान नाही, मोठं व्यासपीठ आहे. आणि ह्या व्यासपीठावर मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. माझे वावरेचे सरपंच, माजी सरपंच आहेत, उपस्थित आहेत, त्यांचेही आभार मानतो की ह्या कार्यक्रमात आपली उपस्थितीबद्दल आभार. आणि उपस्थित असलेले माझे राजकीय गुरु भास्करराव मुंडगे, तसेच दिलीप भाऊ, माझे वर्गमित्र जोंधर काका आणि माजी सरपंच आणि माजी नगराध्यक्ष आदरणीय धनाजी जाधव, या ठिकाणचे नगरसेवक, देवडीचे नगरसेवक जे आहेत शैलेंद्र खरात, या सर्वांचं मी आभार मानतो. या व्यासपीठावर मला 2 मिनिटापेक्षा 1 मिनिट जास्त झाला, याबद्दल मी माफी मागतो. सर्वांचा आभार मानून जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. यानंतर आयडियल मंडळाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या फासे मॅडम या आपलं 2 मिनिटं मनोगत व्यक्त करतील. फासे मॅडम. दहिवडीच्या नगराध्यक्षा माननीय नीलमताई अतुलदादा जाधव यांचं प्रथम बिनविरोध नगराध्यक्षपद त्यांना मिळाल्याबद्दल प्रथम अभिनंदन. आणि हे खरं तर सोन्याताईमुळे आणि भाऊंमुळेच खरं तर हे शक्य आहे. आणि नेहमीच आम्ही त्यांना आजपर्यंत त्यांना पाठिंबा दिलाय, आम्ही इथून पुढे पण सुद्धा पाठिंबा देऊ आणि त्यांच्या असंच पाठीशी उभं राहू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. यानंतर आपल्या दहिवडी शहराचे नेते माननीय भास्करराव मुंडगे काका या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. भास्करराव मुंडगे. आज या ठिकाणी दहिवडीकरांना विशेष असा आनंद निर्माण झालेला आहे. आज दहिवडीच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ नीलम जाधव, अतुल शेठ जाधव यांच्या सौभाग्यवती यांनी आज पदग्रहण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्यांची निवड आपण सर्वानुमती केलेली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः दहिवडीच्या ग्रामस्थांना, त्याचबरोबर दहिवडीतर्फे उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांना चे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आता दहिवडीच्या नगराध्यक्षा नीलमताई, उपनगराध्यक्ष साळुंके, उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका, उपस्थित महिला भगिनी, या कार्यक्रमाचा सांगता समारंभासाठी खास उपस्थित असलेल्या सोनियाताई, गोरेताई, पकालेताई, त्याचबरोबर अतुल शेठचे सर्व सहकारी, त्यांचे नातेवाईक, मोरे, उपस्थित आमचे दिलीप भाऊ असतील, सर्वच माजी नगराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी
अतुल शेठचे उपस्थित असलेले सर्व सहकारी, त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक, या सर्वांचं मी या दैवडीकरांच्या वतीनं स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की आज अतिशय आनंदाचा क्षण असतो आणि तेवढ्या जबाबदारीची जाणीव या ठिकाणी अनेक लोक करून देत असतात. ही जी निवड आहे ती मगाशी आमच्या माजी नगराध्यक्षांनी सांगितलं की निवड करताना कशा पद्धतीने झाली वगैरे. या ठिकाणी एक मी सांगतो की सर्व पक्षाच्या वतीनं नगरसेवक निवडून आले वेगवेगळ्या चिन्हावर, परंतु या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध अशी निवड करून दिलेली आहे आणि त्यासाठी मिरवणूक बी आपण सगळेजण सहभागी झालेला पाहिलं. मी सगळ्यांनी मनापासून सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं निलिमताईंची जबाबदारी वाढलेली आहे की ह्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं, सगळ्यांच्या वार्डातील विकासात्मक कामं करायची आणि त्याचबरोबर या दैवडीच्या विकासामध्ये एक वेगळं काहीतरी स्थान निर्माण करायचं. दैवडीचा लोकांची जी अपेक्षा आहे, या ठिकाणी काय उणिवा राहिलेल्या आहेत, काय त्रुटी राहिलेल्या आहेत. या इथल्या डेव्हलपमेंट हे तालुक्याचं गाव आहे, त्या तालुक्याच्या गावच्या विकासात्मक भूमिका आहे. या ठिकाणी मंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा करावी, राज्यातला, केंद्रातला किंवा आणखीन त्यासाठी सर्व नगरसेवकांनी सहकार्य करावं आणि त्यांचे हात बळकट करावे अशा प्रकारची मी विनंती करतो. या ठिकाणी मगाशी सांगितलं की जबाबदारी वाढत जाते. बिनविरोधमध्ये तर अधिक जबाबदारी वाढते. पार्टी स्पीडमध्ये ठराविक माणसं सांभाळायचे आहेत, पण आता सगळ्यांना बरोबर सांभाळायचं आहे आणि ही भूमिका आता आपल्याला घ्यावी लागेल. अतुल शेठ एक व्यापारी आहेत, राजकारणी आहेत, सगळ्यांना बरोबर घ्यायची भूमिका त्यांची राहणार आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या परिसरातले जे प्रश्न आहेत तेही माहिती आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी मी आपणाला सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की हे नगरसेवक उर्वरित कालावधीमध्ये राहिलेला काय वर्ष, 1.5 वर्षाचा, 2 वर्षाचा असेल, तो कालावधी अतिशय चांगल्या पद्धतीनं करावा. यासाठी आपल्याला पाठबळ मोठं आहे. मंत्री महोदयाचं पाठबळ आहे, सगळ्या नगरसेवकांचं पाठबळ आहे, ग्रामस्थांचं पाठबळ आहे. अशा परिस्थितीमध्ये विकासात्मक दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवावा आणि चांगल्या पद्धतीचा एक डेव्हलपमेंट, विकास या दैवडीमध्ये एक आदर्श गाव करण्यासाठी आपण प्रयत्न करावा. म्हणून मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर आपल्या दैवडीच्या नगरसेविका आपल्या भगिनी माननीय सुरेखाजी पकालेताई या आपलं मनोगत व्यक्त करतील. ताई यावं, 2 शब्द बोला. हार्दिक स्वागत करा. आपण दहिवडी नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आपण सर्वजण एकत्र जमलो. आज आपल्या ह्या कार्यक्रमाला आवर्जून आपले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयाभाऊ, त्यांच्या मिसेस सोनिया गोरे, तसंच दहिवडी गावचे प्रतिष्ठित सर्व व्यक्ती, माझ्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनी, तसेच समोर बसलेले माझे बंधू, ज्येष्ठ वर्ग. आज जो दिवस आहे तो खरं तर म्हणजे आपल्याला माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी सांगितलं त्याप्रमाणे काही अडचणी आल्या असतील, पण
ह्या अडचणीवर आम्ही सगळ्यांनी मात करत खरं तर ह्या जे आज जो दिवस आहे त्यात 14 नगरसेवकांचे जे पार्टी हे असतील त्यात आवर्जून मी शेखर भाऊंचं नाव घेईन, जया भाऊंचं नाव घेईन, राष्ट्रवादीचं, असे आम्ही तिन्ही एकत्र येऊन हा अविश्वास ठराव आणलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये कुणाचं म्हणजे एकट्याचं आम्ही काहीच करू शकत नव्हतो, पण आम्हाला म्हणजे अडथळा येत होता विकास. माणूस वाईट नसतो, त्यांचे विचार वाईट असतात. त्यामुळं आम्ही 14 जणांनी ठरवलं आणि ते आम्ही केलं. वेळ लागला आम्हाला. मी सर्वप्रथम दहिवडीचे नागरिक आहेत त्यांची माफी मागेन की खरोखर ज्या उद्देशाने आम्ही आलो होतो तो उद्देश आमचा 3 वर्ष असाच गेला. आणि सर्वप्रथम बघा, माझी निवड बिनविरोध झाली. शेखर भाऊंनी बिनविरोध मला निवडून आणलं. आता नगराध्यक्ष बिनविरोध झाल्या म्हणजे आपली सुरुवात चांगली झाली. आणि हे दोघं एकत्र असल्यानंतर नक्कीच विकासाचा महामेरू आपल्या दहिवडीमध्ये नक्कीच दिसल. आणि मी वहिनी साहेबांना सांगू इच्छिते की भाऊंना सांगून आमच्या दहिवडी नगरपंचायतीला जास्तीत जास्त निधी द्यावा. आणि माझे नगराध्यक्षांना सुद्धा विनंती असेल की ज्या 14 जणांनी तुम्हाला सहकार्य केले त्या प्रत्येकाच्या वार्डामध्ये तुम्ही म्हणजे नक्कीच कामं देऊन जी जनता जी वाट बघती आपली सगळ्यांची की काहीतरी वेगळं झाले आणि वेगळं घडणार आहे आणि ह्याला आपण सगळीजण साक्षीदार आहोत. आणि जनतेचा विकास हाच आमचा 14 जणांचा ध्यास आहे. ह्याच्यात कसलाही बदल होणार नाही आणि विकास हा नक्की आम्ही करणार. विकासासाठीच आम्ही 14 जण एकत्र आलोय. त्यामुळं अजूनही एकदा मी सर्वांना तुमच्या धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाधव हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या ठिकाणी आमच्या घरातील नीलम जाधव यांची निवड झाली याचा मला फार फार आनंद. खऱ्या अर्थानं इथं जमलेले सगळे ग्रामस्थ आणि महिला वर्ग, बंधू आणि भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असणारे जयभाऊ, ग्रामविकास मंत्री जयभाऊ यांच्या सुविध पत्नी गुरुवहिनी, तसेच आमचे सहकारी माजी जिल्हा परिषद सभापती गुडगे काका आणि आमचे पाहुणे मोरे पाहुणे व त्यांच्या पत्नी पत्नी जिल्हा परिषद सदस्य त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. सिद्धार्थ गुंडगे, अतुल जाधव, लक्ष्मण तात्या आणि माझे मित्र बाबासाहेब गुंडगे आणि धुंदर काका, धनाजी जाधव, माजी नगराध्यक्ष, आत्ताच बोललेल्या पतारी मॅडम आणि सर्व महिला नगरसेविका, सर्व जाती धर्मातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर पाहिलं 2009 सालापासून आम्ही भाऊंच्या बरोबर आहे. भाऊ ज्या वेळेला पक्ष उभे राहिली तेव्हापासून आम्ही भाऊंच्या बरोबर काम करतो. आम्हाला या ठिकाणी 4थं नगराध्यक्ष पद बरमाळ्याला मिळालेलं आहे. हा सांगण्याचा अभिमान आम्हाला आहे. कारण निष्ठा असल्यानंतर प्रतिष्ठा मिळते, निष्ठा नसेल तर प्रतिष्ठा मिळत नाही, हे महत्वाचं. आम्ही भाऊंच्या बरोबर भाऊने त्या संघर्ष केला 9 सालापासून. ज्या ज्या वेळेला संघर्ष त्यांचा राजकारणात संघर्ष चालूच आहे. त्यांना प्रत्येक निवडणुकीला संघर्ष करावा लागत होता. भावनेची स्वप्न पूर्ण करण्याचे काम तालुक्यासाठी, कटवामासाठी पूर्ण करण्यासाठी पाण्याचा
विकासभिमुख काम करण्याचं पाजर नाईक म्हणून त्यांनी पदवी मिळवली असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. कारण ज्या वेळेला भाऊ तिथं राजकारणात आल्यानंतर संकल्पना भाऊ घेऊन आली. भाऊनी एक उद्देश ठेवलं डोक्यासमोर, तालुक्याचं काय केलं पाहिजे, तालुक्याला आपल्या पाणी मिळालं पाहिजे, हा भाऊचा उद्देश. भाऊनी तालुक्यासाठी अहोरात्र काम केलं. पाणी आणलं, भावना बघायचं होतं, माझा शिवार हिरवागार झाला पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, पाण्यापासून वंचित राहायला पाहिजे. भाऊनी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा नाव केलं त्यांनी त्या पद्धतीने. आज त्यांच्याकडे जबाबदारी आहे मोठी महाराष्ट्राची, ते आता येऊ शकले नाही, येऊन भेट देऊन गेले. आम्हाला नगरपंचायतीमध्ये त्यांनी सत्कार केला त्या पळापळीचा, हे सुद्धा आम्ही अभिमानाच्या कप्पने सांगू शकतो. काही आमचा 2.5 वर्ष वाया गेली म्हणलं तरी चालतील, असं म्हणजे 3 वर्ष वाया गेली नगरपंचायतीत काय करू शकलो नाही असं म्हणलं दानाजीराव तरी चालेल. आपण काही करू शकणार नाही, कारण कामच नाही, एक सुद्धा काम नाही. कारण कचरा गाडी सुद्धा आमच्याकडे येत नाही अशी परिस्थिती झाली. कचरा गाड्याची सुद्धा अवस्था वाईट आहे. कचऱ्याचं टेंडर तुम्ही काढू शकत नाही. आणि तुम्ही पदावर ज्या बसला त्या पदावर जनतेनं तुम्हाला निवडून दिलेलं असते, जनतेनं तुमच्या विश्वास टाकलेला असते, त्या पद्धतीने तुम्ही काम करायला पाहिजे. जनतेचा विश्वासघात करताय असं म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आपल्याला जबाबदारी फार मोठी आहे. आता ही मागचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर आता जयभाऊ तर ग्रामविकास मंत्री आहे, पण भाऊच्या तुम्हाला सगळं सांगता येणार नाही. आपल्या शेजारी आपल्या वहिनी गोरे वहिनी आहेत, त्या माध्यमातून जे विकास काम करायचं असेल ते काही गोष्टी करताना गोरे वहिनीची आपल्याला साथ लाभेल तुम्ही विसरू नका. कारण आता या पद्धतीने तुम्हाला गोरे वहिनीच्या बरोबर आपल्याला सगळं ज्या अडचणी असतील, मी तुम्हाला सांगतो काही वेळेला सगळ्या भाऊंच्या टाकता येत नसतील, पण तुम्ही गोरे वहिनीच्या टाका. त्या पद्धतीने गोरे वहिनी सोडवल्याशिवाय राहणार नाही. कारण गोरे वहिनीच्या आपल्या सगळ्यांचा समावेश बरोबर राहून, आता भाऊंचं राज्याचं काम असल्यामुळं, राज्याची जबाबदारी असल्यामुळे त्यांना ते वेळ देता येत नाही. प्रत्येक ठिकाणी जावं लागतं, राज्याचा गाळा त्यांना हातावा लागतो. त्या पद्धतीने तर त्या ठिकाणी उणीव भरून काढण्यासाठी आपल्याला गोरे वहिनी आपल्या बरोबर आहेत. आणि दुसरं तुम्हाला सांगायचं, आपल्याला जबाबदारी पडली सर्व नगरसेवकांना मला सांगायचं आहे की आपण आता नगराध्यक्ष आमच्यात निलमताई आहेत, पण गावाच्या दृष्टीनं तुम्ही गावाचे नगराध्यक्ष आहात. प्रत्येक गावात नगरसेवकाच्या ज्या अडचणी असतील, त्यांचं जे काय कामकाज असेल, नगरोत्थानची कामं असतील, दलित इतरची असतील, दलित वस्तीची असतील, अनेक कोट्याधीश आपल्याला काम फंड आणता येतो. त्या पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागेल. कारण बरेच कामं दलित वस्तीची किंवा दलित इतरची कामं आपल्याला फंड 2.5 वर्षात मिळालं नाही असं म्हणलं तर काय. का दादाजीराव मिळाला आहे मला सांगा, मिळाले का 2.5 वर्षात? काय मिळालं नाही. आता 1.5 वर्ष राहिली फक्त आपल्याला बरोबर घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे. आणि मी जास्तीत जास्त तुम्ही सगळ्या मंडळींनी गोरे वहिनींच्या बरोबर चर्चा करून काही गोष्टीच्या कामाचा विकास आराखडा तयार करावा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जयभाऊ आहेतच, पण वहिनींच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळ्या दृष्टीनं चर्चा करून काही गोष्टी सोडवाव्यात. एवढं मी बोलून जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या दहिवडी शहराच्या नवनिर्वाचित बिनविरोध निवडून आलेल्या धडाडीच्या अशा आपल्या वहिनी साहेब माननीय नीलमताई अतुलदादा जाधव या आपलं मनोगत व्यक्त करतील. नीलमताई यावं.
सर्वांना माझा नमस्कार. सिद्धनाथाच्या पावनभूमीत आज संपन्न होत असलेला आपला हा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मानखटाव तालुक्याचे जलनायक, तसेच ग्रामविकास मंत्री व पंचायत राज मंत्री, आपले आधारस्तंभ माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या सुविध पत्नी, आमच्या प्रेरणास्थानी आधारस्तंभ ह्या विशेष करून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच या दहिवडी नगरीतील सर्व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि दहिवडी शहरातील सर्वच मान्यवर, दिलीप भाऊ असतील, कुणके काका असतील आणि माझ्या माहेरची सर्व मंडळी, माझ्या सर्व मैत्रिणी आणि दहिवडी शहरातील सर्व बंधू आणि भगिनींनो, तुमचेही मी विशेष करून इथे आभार आणि कौतुक करते. आपण आपल्या विशेष आणि भावनिक प्रसंगी आपण सर्वांनी मिळून मला जो एकमताने आणि एकजुटीने बिनविरोध निवडून देऊन नगराध्यक्षपदी निवड केली आणि ही मोठी एक सन्मानाची बाब नसून ही माझ्यावर दिलेली एक मोठी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्ण निष्ठेने पूर्ण करेन असे मी इथे आश्वासन देते. विशेषतः भाऊंनी जो माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी भाऊंचेही इथे विशेष आभार मानते. ही बिनविरोध निवड माझ्या कार्यकर्तृत्वाची पावती नसून सर्वांनी एकजुटीने व एकमताने एकजुटीने निवडून दिले, ही लोकशाहीतील खरी साथ सर्वांची मिळून साथ आहे आणि त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण मिरवणुकीसाठी आणि मला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांची ऋणी राहील. तसेच या शहरातील विकासासाठी विकासाला राजकारण न आणता दहिवडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने जसे आपण सर्वजण एकत्र मिळून आला आणि मला निवडून दिले, त्याच पद्धतीने आपण दहिवडी शहरातील विकास सर्वांनी आणि मिळून करूया आणि दहिवडी इतर जिल्ह्यातील नगरपंचायतीपेक्षा आपण दहिवडीतील नगरपंचायती कुठेही कमी पडणार नाही याची सर्वजण मिळून काळजी घेऊया. शहरातील नगरवासी तसेच नगरसेवक, विशेषतः बंधू आणि नगरसेवक बंधू आणि भगिनींना विशेष माझी विनंती असेल की प्रत्येकाने आपल्या प्रभागातील सर्व जे सुखसोयी आणि अडचणी जे काही असतील त्यांनी वेळोवेळी सगळीकडे जागरूकतेने लक्ष देऊन लक्ष द्यावे आणि जागरूकतेने आपण ते पूर्ण त्यांच्या अडचणी सोयी योग्य वेळेत पूर्ण करून दहिवडीच्या विकास पूर्ण करूया असे मला वाटते. शहराचा मुख्य प्रश्न आहे पाणी प्रश्न आणि त्यासाठी नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी आपल्याला कोट्यवधी रुपयाचा निधी दिलेला आहे. तसेच आताच पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी 49 कोटी रुपयाचा निधी भाऊंनी आपल्या शहरासाठी दिलेला आहे. दहिवडी शहरातच नव्हे तर वाड्या वस्तीवर कायमस्वरूपी स्वच्छ आणि सर्वांना पाणी मिळण्यासाठी आणि त्या पाणी पुरवठ्याचे काम योग्य रीतीने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला आणि मला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि
माननीय जयकुमार गोरे भाऊ आणि हे तर माझ्या मार्गदर्शक आहेतच आणि आपण सर्वजणांचा पाठिंबा आहे असेही मी इथे ठामपणे सांगते आणि आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि माझे स्वागत केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. या सिद्धनाथाला मनापासून नमन करून आज इथं जमलेले आपल्या या दहिवडी नगरीचे स्टेजवरील सगळे मान्यवर, आता अजिबात कोणाची नावं घेत नाही कारण आम्ही भुकेनं खूप म्हणजे खूप पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत, है ना? कारण चेहरे खूप बारीक झालेले दिसत आहेत, वेळही तसा झालेला आहे. पण एवढी मोठी चांगली निवड झाली असल्यामुळे तुम्ही नाश्ता बिष्टा करून तयारीनं आला असाल असं गृहीत धरून माझे 2 शब्द तुमच्या समोर ठेवते. इथं जमलेले सगळे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सध्याचे नगरसेवक, या दहिवडी नगरीचे सगळे माझे बंधू आणि जयकुमार गोरेंच्या लाडक्या बहिणी मी सोडून सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालाय. मला खूप इतका महिला वर्ग इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचा आनंद झालाय. पण दहिवडी नगरीचे सगळे अजून पुरुष मंडळी सगळी जर अजून आली असती शुभेच्छा द्यायला तर अजून थोडा आनंद झाला असता. पण थोडे पांगत गेले असतील. मिरवणुकी मी बघितली, खूप मोठी मिरवणूक निघाली आणि खूप चांगली मिरवणूक निघाली. कशामुळं तर आपण या दहिवडी नगरीचे एक चांगली नगराध्यक्ष पदावर एक चांगली व्यक्ती आज बसवली. खरं तर मला नीलमताईचं कौतुकच करायचंय कारण मी बरेच वर्ष गेली 10 वर्ष झालं बघतेय अतुल दादा की खूप जोमानं काम करताना मला या दहिवडीत एक महिला नेहमी मी बघितलंय. महिला वर्गामधील हळदी कुंकू असेल, वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम असतील, वेगवेगळे आपण सण जे साजरे करतो ते सगळे सण म्हणा, गणपतीचा सीझन असू दे, गौरीचा ह्याचा सीझन असू दे, आपल्या दुर्गा मातेचा, पण प्रत्येक वेळेला खूप हिरारीनं भाग घेऊन काम करणारी महिला कोण असेल तर नीलमताई. नेहमी मी बघितलं उत्साह, इतका उत्साह. तर मला असं वाटलं प्रामुख्यानं निवड करताना मी भाऊंना सांगितलं की आता आम्हाला महिला पाहिजे. धनुशेठ जर असं नाराज झालं. पण माझी अशी इच्छा होती धनुशेठ की सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी माझी प्रामाणिक इच्छा अशी होती की सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे आणि काम करण्याची संधी जर कोणाला आपण दिली नाही तर आपण कुठंतरी आपणच कमी पडलो का काय असं वाटायला लागतं. म्हणून हा प्रयत्न, बाकीचं काही नाही. मगाशी तुम्ही उल्लेख केला की जाधवांची काय ताकद आहे ती दाखवतो. मला तो शब्द मात्र खटकला. का सांगते, दहिवडीची सगळे जाधव कंपनी जर एकत्र आली आणि ज्यावेळी ती एकत्र येईल त्यावेळेला खरी तुम्ही ताकद दाखवा. ती अजून एकत्र आलेली दिसत नाही. यायला पाहिजे. सगळी जर जाधवच कंपनी अशी नाही, कोणी म्हणते जाधव पाहुणे आहेत, कोणी म्हणते आम्ही मूळचे जाधव आहोत, दहिवडीकर आहोत, असे बऱ्याच काही अजून वेगवेगळे संदर्भ मला ऐकायला मिळतात. पण नाही, हे सगळे आडनावांची जी ही समीकरण आहेत ना ती बाजूला ठेवूया
एक संघानं आपण दहिवडीचा विकास करण्यासाठी जर धडपडलो ना तर आपण कधीच मागं पडणार नाही. एक आदर्श दहिवडी, आदर्श नगर पंचायत आपण करण्यासाठी सगळे हिरारीनं भाग घेतला पाहिजे. आणि तो जर नाही घेतला ना, खरं मी तुम्हाला सांगते, नगराध्यक्ष पदाची निवड किंवा नगराध्यक्ष होणं, नगरसेवकही होणं बाकीच्या शहरामध्ये, बाकीच्या गावामध्ये शक्य नसते सहज, पण आपल्या इथं ते सहज होते. सहज कुणामुळं? येस, भाऊंच्यामुळं होते ते सगळं. भाऊंनी जे काम केलं, आपल्याला काही जास्त करावंच लागत नाही. मग ते करत असताना आपण सगळ्यांची खूप साथ जर त्यांना मिळाली तर काय दहिवडीचा विकास होऊ शकतो हे तुम्हीच सांगू शकताय, आम्ही सांगण्याची गरज नाही. खरं तर या सगळ्या आताच्या प्रोसिजर मध्ये सगळे विरोधक असतील, सगळे सहकारी पक्ष असतील, ते सगळे एकत्र आल्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या. नाहीतर शक्य होत्या का? तर नव्हत्या. हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं, हे झालं नाही. म्हणून आपण प्रत्येक कामात मागं राहिलो. कुठल्याही आपल्या एवढं नगरपालिका असताना सुद्धा आपण आपल्या गावात साधी पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, साधी रस्त्याची व्यवस्था व्यवस्थित नाही. आपल्या या राज्याचा मंत्री इतक्या जवळ काही पावलावर आहे, तरी आपण दहिवडी इतक्या मागा आहोत का? तर दहिवडीची सत्ता आपल्या हातात नाही. आता हे आपण सगळ्यांनी उपभोगले. म्हणून इथून पुढं असं लक्षात ठेवा प्रत्येकानं की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ज्यावेळी काम करू, एकत्र मुठ्ठी ज्यावेळी असते त्यावेळेला आपण पुढच्याला ताकद दाखवू शकतो. तसं सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया आणि मनापासून काम करूया, तर आपण ह्या दहिवडीचा विकास करू शकतो. आमचं स्वप्न आहे ही सुंदर दहिवडी बनवायचं. ही सुंदर दहिवडी कधी बनेल तर तुमचे सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभले पाहिजे, तरच होऊ शकणार आहे, नाही तर होणारच नाही. आपण एकमेकींचे पाय खेचत राहिलो ना तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. आणि प्रत्येकाला मी एक सांगते, आपल्याला ज्या वेळेला पुढे एक पाऊल टाकायचं असेल तर एक पाऊल मागं घ्यावं लागतं, तेव्हाच एक पाऊल पुढे टाकू शकतो. हे समीकरण कधीही आपण जर सरळ नाही केलं तर आपण अजिबात विकास करू शकत नाही. म्हणून या तालुक्याचे, ह्या महाराष्ट्र राज्याचे जलनायक, एक विकास पुरुष नामदार जयकुमार गोरे भाऊंच्या पाठीशी ठामपणे, सक्षमपणे उभा राहूया. आणि आपण या दहिवडीचा विकास करत असताना मी प्रामुख्याने सगळीकडे भाग घेते. आता ही सत्ता नव्हती म्हणून, आता इथून पुढे पहा, जास्त हिरारीनं त्यात भाग घेईन आणि या दहिवडी करूया. आणि परत एकदा नीलमताईंना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. या ठिकाणी नीलमताई जाधव आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व महिला भगिनी, सर्व ग्रामस्थ आणि मान्यवर यांनी या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. आणि आपला कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर. नाथाच्या नावानं